काय आशिष शेलार महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाच्या प्रमुख ठेकेदारापैकी एक आहेत. ते मंत्री आहेत. माझी त्यांना विनंती आहे की खरे हिंदुत्वादी असाल, महादेवाचे भक्त असाल तर महादेवाच्या कोपाला भ्या. महादेवाचा निळकंठेश्वराचा कोप घ्यायला, निलंग्याला पापावर पांघरून घालण्यासाठी येऊ नका. भोगाल नरकात जाल आशिष शेलार. कारण तुमच्या स्थानिक आमदारांनी तिथं गेल्या 1.5 वर्षाखाली 1,77,00,000 12व्या शतकातलं आमचं हेमाडपंथी निळकंठेश्वर मंदिर आहे, त्याच्या पुनर्बांधणीसाठी किंवा त्याच्या आधुनिकीकरणासाठी, नूतनीकरणासाठी म्हणून त्या ठिकाणी मंजूर केले. आणि त्या 1,77,00,000 त्यांनी गेल्या वर्षभरात काम काय केलंय तर गाभारा आहे 8.5x9 साईजचा. आशिष शेलार समजून घ्या, महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे, कृपया समजून घ्या नीट. 8.5x9 साईजचं दगडी हेमाडपंथी गाभारा आहे. त्या गाभाऱ्यावर भक्तांनी, बरं हे मूळ मंदिर हे लोकवर्गणीतून झालेलं आहे, कुण्या राजा महाराजांनी बांधलेलं नाही, कुठला शासकीय निधी नाही. त्याच्यावरती एका भक्तानं स्वखर्चातून टाईल्स लावले होते गाभाऱ्याच्या आतून. ते काय काढल्या गेल्या. ठीक आहे, स्वागत आहे त्या गोष्टीचं, पण खर्च किती येतो टाईल्स काढायला 8.5x9च्या भिंतीवर गाभाऱ्याच्या आपल्या? 2,000 रुपये. 2 मजूर 1 दिवस. 700च मजुरी आहे, 1400च येते, पण 2,000 रुपये. चला 4,000 धरा, ह्याच्या पलीकडे खर्च नाही. त्याच्यानंतर त्या जुन्या गाभाऱ्याच्या समोर जुना सभा मंडप आहे, दगडी हेमाडपंथी, साधारणतः 25x30 वगैरे त्याची साईज आहे. तिथं एका भक्ताने खाली दगडी कामावर तांडूर फरशी केली होती, पॉलिश फरशी, ती काढायची होती. 4 मजूर 1 दिवस. चला 4 मजूर 2 दिवस. 8,000 रुपयाच्या वर त्याचा खर्च नाही. 8 आणि 4 12. दगडी काम जे आहे मंदिर सगळं, ह्या मंदिरावर एका भक्ताने निळा ऑइल पेंट लावलेला होता, शंकर कलर, आणि तो पुरातन रूप देण्याच्या नावाखाली स्प्रे मारून काढला. केमिकलचा स्प्रे मारणे आणि कपड्याने पुसणे. 5 मजूर 2 दिवस. बरं 10 मजूर 10 दिवस 1,00,000 रुपये. 1,12,000चं काम झालंय. ह्या कामाची, झालेल्या कामाची किंमत आहे 1,12,000 पेक्षा जास्त कशीच होऊ शकत नाही. ही वाढीव आहे. 50,000च्या आतलंच काम आहे. पण त्याच्यासाठी तुमच्या आमदारांनी आणि त्यांच्या गुत्तेदारांनी 59,00,000 रुपये उचललेत. ज्या महादेवाला 1 रुपया भक्तांनी दिलाय, जे काही विकास कामं तिथं झालेत ते भक्ताच्या योगदानातून झालेत, तिथं तुम्ही लुटलाय 59 लाखाला. आणि ती लूट काँग्रेसनं उघड केली. त्याच्यामुळं सगळ्या शहरामध्ये त्या गोष्टीची चर्चा झाली. नगरपालिका निवडणूक आहे आणि ते पाप आमदाराला झाकायचं आहे. त्या झाकण्यासाठी बिनमोसमी तुमच्या हातानं आरती ठेवल्या. उद्या काही श्रावण सोमवार नाही, औचित्य काय तर आम्हाला ते निधी जाहीर करायचा. निधी ऑगस्ट महिन्यात घाईघाईत काँग्रेसनं उघड केल्यावर तुम्ही, बरं ते 1,77,00,000 वर गोष्ट थांबली नाही. अजून डीपीडीसीतून 9,60,00,000 म्हणजे एकूण 11,77,00,000 रुपये. अहो जिल्ह्यात गावागावात अनेक मंदिरं दगडी कामाचे, कोरीव नक्षी कामाचे मंदिराचे काम चालू आहे. ते काम पूर्ण झाले, सध्या चालू आहे. कोणतंही काम 2-2.5 कोटीच्या वर नाही. एवढ्याच साईजची मंदिर आहेत. साईज कमी जास्त असेल 3 कोटी 3.5 कोटीच्या वर नवीन मंदिराची उभारणी नाही. आणि 11.5 कोटी रुपयामध्ये रिन्युएशन होणार आहे. त्याच दगडाला दुरुस्ती काय करणार आहे? दगडात दुरुस्ती काय? अशा प्रकारे आमच्या श्रद्धास्थानाच्या ठिकाणी लूट चालू आहे. आणि ह्या लुटीवर पांघरून घालण्याच्या उद्देशानं आशिष शेलार साहेब तुम्हाला बोलवलं गेलंय. तुम्ही या पापात, हे पाप पालावर पांघरून घालण्यासाठी आमची विनंती आहे. खरे महादेव भक्त असाल, महादेवाच्या कोपाची भीती असेल, तो भस्म करणार आहे, तो पापाचा नाश करणार आहे. त्या पापाचा नाश करणाऱ्या महादेवाला भ्या. हिंदुत्ववादी असाल तर मंदिरात ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी निलंग्याला पालतं तोंड घेऊन येऊ नका. कळकळीची विनंती. धन्यवाद.